या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, जयदीप साठे, प्रल्हाद काशीद यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील 2 दिवसात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केल्याने त्या मुद्द्याला आता प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात भाजपवर हल्लाबोल केला आहे। आज या ठिकाणी प्रचंड महिला उपस्थित आहेत, कारण हा काँग्रेस राष्ट्रवादीचा मेळावा आहे। इकडे त्यांना सुरक्षित वाटते। देशातील राजमाता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांनी दिलेले जे संस्कार आहेत तेच संस्कार काँग्रेस राष्ट्रवादीने पुढे नेले आहेत। मी आमदार म्हणून त्यामुळेच उभी आहे। आज मी आणि सुप्रियाताई लढत आहोत, भिडत आहोत या संविधान विरोधी राक्षसी शक्तीच्या विरोधात, आणि आमचे दोघांचे वडीलही वनवन फिरत आहेत, पक्षासाठी फिरत आहेत। माझ्या वडिलांवर का टीका करता? माझ्यावर टीका करा ना। तुमच्या विरोधात मी उमेदवार आहे, मला भिडा ना। पराभव समोर दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकली आहे का, अशी सडकून टीका त्यांनी राम सातपुतेंवरती केली आहे। अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वही बनेगा। मग सोलापुरात केलेल्या लोकहिताच्या कामांबद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबिल आहेत ते, असे प्रणिती शिंदे यांनी म्हणाले आहेत। पाहुयात प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाले आहेत त्या बाबतीतला हा व्हिडिओ। आणि ते सगळे ज्यांना संस्कारच दिले गेले नाही ते सगळे एकत्र झाले। तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले, ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता, मला काय म्हणायचं नाहीये, ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलत आहेत। चेतन भाऊनी बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी। अरे भिडायला तर माझ्याशी भेट ना, मी उभी आहे ना माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही? आणि लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, ज्या माणसांनी संघर्ष केला। तुमची गावठी नोकरी सगळं सोलापूरला माहिती की या माणसाला संघर्ष काय ते, तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता? लाज वाटायला पाहिजे असं बोलायला। मी कधी कोणाच्या त्यांच्या वडिलांवर किंवा दादांचे करता, आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं। मी उमेदवार आहे, ते उभे नाही आले, भिडायचं तर माझ्या कामाबद्दल बोला। 15 वर्ष उगाच नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं, तो पण संघर्ष होता। आणि तुम्ही म्हणजे संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय, मला नाही। कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक घेण्याची वेळ आपण सगळे आला, खास करून माझ्या महिला भगिनी जेवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या। अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे तर महिला भगिनी येणारच, कारण इकडे त्यांना सुरक्षित वाटतं, दुसऱ्याकडे ते जाणार नाही। आज या महाराष्ट्रामध्ये जिजाऊनी, रमाईनी, अहिल्याबाईंनी संघर्ष केलेत म्हणून आज मी इकडे आमदार म्हणून उभी आहे, म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। आणि तेच संस्कार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जपले, म्हणून आज महाराष्ट्रात 2 नेते, तिकडे सुप्रियाताई आणि इकडे मी, आम्ही लढत आहोत, आम्ही भिडत आहोत या शत्रूंच्या, राक्षसांच्या, या विरोधकांच्या विरोधात। आणि आमचे दोघांचे वडील तिथे पवार साहेब वन फिरतात, इकडे शिंदे साहेब पक्षासाठी वन फिरतात। त्या विरोधकाला काहीतरी असायला पाहिजे। आज कोणाच्या विरोधात बोलतायत तुम्ही? आणि ह्याच्यावरून कळतं की त्याला संस्कारच नाही आहेत। एवढे वडीलधारी मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।